तर पुढची बातमी आहे कोल्हापूरची। कोल्हापूरमध्ये एका प्रामाणिक रिक्षा चालकाने जवळपास 7 तोळे सोनं हे परत दिलेलं आहे। 2 प्रवासी या रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये बसले होते। कोल्हापुरातील एका महिला प्रवाशाने आपल्या मुलांसह रिक्षातून प्रवास केला। रिक्षातून उतरताना त्या बॅग रिक्षातच विसरल्या। रिक्षा चालकाने या बॅगमध्ये काय आहे हे पाहिल्यास त्याला 7 तोळे सोनं दिसलं आणि या रिक्षा चालकाने ते तोळं पोलिसांकडे जाऊन सुपूर्द केलं। रंकाळा एस टी स्टँडला मी वडा पुरतोय रिक्षाचे ढवळे डॉक्टरांच्या जवळ। तिथून त्या मॅडम बसल्या, त्यांना मी एस टी स्टँड CBSला सोडलं व ती बॅग माझ्या गाडीमध्ये विसरून गेली। त्या बॅगेत मी रात्री 10 वाजून एस टी स्टँडवर थांबलेलो, परंतु त्यांचा काय पत्ता लागला नाही। त्यामुळे सकाळी मग इथं शहर वाहतूक शाखेत देण्यासाठी आलो। कोल्हापुरातल्या रिक्षावाल्यांचं मी म्हणजे फार ऐकून होते की रिक्षावाले प्रामाणिक आहेत। खरं आज मला स्वतः अनुभव आलाय, कारण का आज मी सकाळपासून फिरायला लागलेलो। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मला सांगितलेलं की भिवू नका, कारण का रिक्षावाले इतके प्रामाणिक आहे की तुम्हाला मिळेल। खरं तरी पण मला एक भीती होती। खरं आज मला त्या रिक्षावाल्यांनी येऊन आणून ते दिलेलं आहे। मला खूप आनंद झाला आणि मला त्याचा अभिमान पण वाटतोय की त्यांनी माझी वस्तू परत दिली।